आपण आता आलो आहोत छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर। इथे येण्याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर एक उपोषणकर्ते बसलेले आहे। कडाक्याची डिसेंबर महिन्याची थंडी आहे। या थंडीमध्ये हे आमरण उपोषणाला बसले आहे। यांचं उपोषणाला बसण्याचं कारण म्हणजे यांची वडिलोपार्जित घर आहे ते यांच्या सख्या भावांनी स्वतः एकमेव वारस दाखवून आणि ती शेती नावावर करून परस्पर विकली। त्या संदर्भात यांनी वैजापूर पोलीस स्टेशन येथे एक तक्रारी अर्ज दाखल केला होता। त्या तक्रारी अर्ज दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे पुरावे होते इम्तियाज शेख यांच्याकडे, ते पुरावे सादर केले तरी पण त्यांनी गंभीर स्वरूपाचे 467 468 असे कलम दाखल न करता फक्त त्यांनी 420 हा एक कलम दाखल केला व ते कलम दाखल केल्यानंतर 420 कलम दाखल मान्य नसल्यामुळे इम्तियाज कादिर शेख यांनी अखेर आमरण उपोषणाचा पर्याय छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर पुकारलेला आहे। आज त्यांचा पहिला दिवस आहे। आपण त्यांच्या संग चर्चा करूया। हे इम्तियाज शेख आहे, काय सांगाल? तुमच्यावर अन्याय झाला, तुम्ही इथं आमरण उपोषणाला बसले, काय तुमची प्रतिक्रिया आहे? सगळ्यात पहिले तुमचे धन्यवाद का तुम्ही आम्हाला विचारायला आले एवढे थंडीमध्ये। सर, माझी अशी पोझिशन होती का मी वैजापूर पोलीस स्टेशनला वारंवार जायचो। वारंवार जाऊन सुद्धा तिथले पोलीस अधिकारी ही माझी कुठल्याही प्रकारे दखल घेत नव्हते। त्याच्यावर जे आहेत मी पूर्ण माझे पुरावे दिले, पुरावे सादर केले, पुरावे ते व्यवस्थित असून सुद्धा त्यांनी 420 सारखे कलम फक्त पुढे केले। जे कलम 471 आणि 417 418 463 464 465 467 468 471 आणि 34 हे कलम मोठे होते। ते कलम न लावता फक्त 420 कलम लावून त्यांनी आरोपीला मदत केली जामिनासाठी। मला हे नाही समजत का आरोपीला का मदत करू राहिले, काय कारण आहे मदत करायचं? कारण आम्ही सगळे पुरावे देऊन सुद्धा आमच्यावर अन्याय होऊ राहिला। तर अन्यायाच्या विरोधात मी छत्रपती संभाजीनगर इथं SP ऑफिसर समोर मी उपोषणाला बसलेलो आहे। थंडी पुष्कळ आहे, माझी तब्येत बरोबर नाही, पण मला जेव्हा जर न्याय भेटत नाही तेव्हा तुम्ही उपोषण सोडणार नाही। तुम्ही आता SP साहेबांना भेटले का? हो, SP साहेबाला भेटलो। SP साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का आम्ही लेखी देतो, परंतु जे पूर्ण लेखी माझ्या हातात आल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही। अजून काय मागणी तुम्ही? माझी मागणी एवढीच आहे का माझा भाऊ, माझी बहीण, माझा मेहुणा आणि भूमी अभिलेख ज्यांनी ज्याला सहकार्य केलं जागा विक्रीसाठी खरेदीसाठी एकमेव वारस दाखवून त्यांच्यावर कारवाई कडक व्हावी ही माझी इच्छा आहे। नक्कीच भूमी अभिलेख कार्यालय वैजापूर यांनी आणि इम्तियाज कादिर शेख यांच्या भावांनी संगनमत करून हा व्यवहार केलेला प्रथम दर्शन दिसून येत आहे। तरी पण लवकरात लवकर इम्तियाज कादिर शेख यांना न्याय मिळेल हीच अपेक्षा। स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी मी इरफान पठाण, छत्रपती संभाजीनगर।